अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून भाजपला युतीची ऑफर देण्यात आली आहे। झाल्या गेल्या गोष्टी सोडा आणि एकत्र या असा प्रस्तावही देण्यात आलाय। शहराच्या विकासासाठी मतभेद विसरून आपण एकत्र येऊ शकतो। विकासासाठी जुने वाद विसरण्याचं माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी आवाहन केलंय। त्यामुळे अंबरनाथच्या राजकारणामध्ये सध्या ही एक मोठी घडामोड घडताना दिसते आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपला युतीची ही ऑफर देण्यात आली आहे, प्रस्ताव देण्यात आलाय। शहर विकासासाठी मतभेद विसरून एकत्र यावं असं आवाहन माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केलंय। नगरपालिका निवडणुकीच्या आधी तेव्हा सुद्धा आम्ही गुलाबराव करंजुले यांच्याबरोबर बसलो होतो, खासदार साहेब होते की तेव्हा सुद्धा आम्ही निवडणुकीपूर्व आम्ही युतीचा प्रस्ताव ठेवला होता। पण 2 वर्ष 2.5 वर्ष 3 वर्ष यामध्ये तो प्रस्ताव झाला नाही। तेव्हाच व्हायला हवा होता। जर तेव्हा जरासं 2दा निवडणुका झाल्या नसत्या, नागरिकांचे प्रश्न पटापट मार्गी लागले असते, तेव्हा नाही झाला। पण राज्यात केंद्रामध्ये आणि सगळ्या ठिकाणी युतीची सत्ता आहे। त्यामुळे आम्ही जर चर्चा केली वारंवार तर काही विशेष नाही, कारण आम्ही लोकसभेला आणि विधानसभेला युतीवरून सामोरे गेलोय। तर आम्ही विकासाच्या मुद्द्याकरता आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊन बोलणी करायला आम्ही तयार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।